जय श्री महाकाल, जय महाकाली, ओम काळेश्वरी सर्वांना. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, आता लहान मुले कोणत्याही वयोगटातील असतील किंवा मग अगदी नवजात शिशुपासून अगदी 10 ते 12 वर्षापर्यंतची जी लहान मुलं असतील, तर बघा कधी-कधी आपली मुलं ही झोपेमध्ये अचानक दचकून उठतात. कधी-कधी त्यांना दचकून उठल्यावरती जाग येते आणि ते रडत असतात किंवा मग एरवी देखील ते फक्त चिडचिड करत असतात, फक्त रडत असतात. त्यांना तुम्ही कितीही काहीही प्रेमाने बोलला, काहीही कितीही खाऊ दिला, काहीही दिलं तरी अगदी तुम्ही त्यांना दिवसभर घेऊन बसलात तरी देखील ती रडत असतात, चिडचिड करत असतात. तर अशा वेळेस त्यांना नक्कीच काहीतरी बाहेरची बाधा किंवा कोणाची तरी नजर दोष असं काहीतरी त्या ठिकाणी त्या मुलांना लागलेली असते. तर ह्या मुलांचा चिडचिडपणा किंवा मग रात्री अचानक असं झोपेतून जाग येणे, झोपेतून दचकून त्यांना जाग येणे हे पूर्ण बंद होण्यासाठी आपल्याला एक सुंदर असा उपाय करायचा आहे. आपल्या नजीकच्या अवतीभवती कुठे आसपास ज्या ठिकाणी हनुमंताचं, मारुतीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यावरती तुम्हाला मारुतीच्या शरीरावरचं जे आपण शेंदूर असतं, शेंदूर लेपन असतं, ते शेंदूर थोडेसे आपल्याला घ्यायचे आहे. आता नक्कीच तुम्हाला ते स्वतः त्या ठिकाणी तुम्ही काढू शकत नाही. त्या ठिकाणी जे कोणी पुजारी वगैरे असतील, त्यांना तुम्हाला सांगायचं आहे, ते तुम्हाला नक्कीच ते मारुतीचं शेंदूर तुम्हाला काढून देतील. ते शेंदूर तुम्ही घरी घेऊन यायचं आहे आणि ते शेंदूर एका तावीजमध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि ते तावीजमध्ये भरून झाल्याच्या नंतर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये त्याला ते बांधायचं आहे आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला एक वेळेस हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते जे आपलं लहान मूल आहे जे चिडचिड करतं किंवा काहीही त्याला त्रास होतोय, बाहेरची बाधा वगैरे असेल, नजर दोष असेल, काहीही त्रास असेल, तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या गळ्यामध्ये तो आपल्याला धागा तावीज म्हणून त्याला ते बांधायचं आहे. नक्की हा उपाय करून पहा. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ह्याचा फरक जाणवेल आणि ती आपली जी लहान मुलं आहेत, ती चिडचिड करणे अगदी पूर्णपणे त्यांचा जो चिडचिडपणा